नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय एका राजकीय बातमीने। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज अमरावतीच्या घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपवर जोरदार टीका केली। अमरावतीतील दंगल कुणी पेटवली हे अमरावतीमधील लोकांना माहीत आहे, त्याचप्रमाणे देशाला देखील माहीत आहे। त्यामुळे आता सगळे शांत झालं असताना फडणवीस यांनी उगाचच काड्या करण्याचं काम करू नये असं यावेळी राऊत म्हणालेत। त्यामुळे शांतता असताना आता विनाकारण ते आंदोलन का करत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे 7 डिसेंबरपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची राज्य सरकारची तयारी। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात येत्या 2 ते 3 दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघातून भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठे शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। यावेळी गडकरींनी बावनकुळेंना शुभेच्छा दिल्या। अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुखाला अटक करण्यात आली आहे। अमरावती शहरात 12 आणि 13 तारखेला हिंसाचार झाला होता आणि 13 तारखेच्या अमरावती बंदच्या मोर्चात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना यांचा सहभाग होता। त्याचवेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, त्याचप्रमाणे महानगर प्रमुख पराग गुड्डे यांच्यासह काही शिवसैनिक या बंदमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, महानगर प्रमुख पराग गुड्डे यांच्यासह 4 शिवसैनिकांना अटक केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आजपासून पाथरी शहर बंद ठेवण्यात आलं असून संबंधित आरोपीच्या विरोधात तडीपारीची कारवाई होईपर्यंत व्यवहार सुरू न करण्याचा इशारा व्यापारी संघटनेनं दिलाय। विधान परिषद सदस्य असलेल्या बाबाजानी दुर्राणी यांना काही दिवसांपूर्वी शहरात राहणाऱ्या मोहम्मद बिन सईद या इसमाने मारहाण केली होती। त्यामुळे आरोपीला तडीपार केल्याशिवाय शहरातील बंद माघारी न घेण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। त्यानुसार आजपासून बंदला सुरुवात झाली। नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। काँग्रेसकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। परमबीर सिंगांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं असून तुर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत। महाराष्ट्रात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते हजर राहत नसल्याची माहिती परमबीर सिंग यांच्या वकिलांनी दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टाची आजची सुनावणी पार पडली आहे। 20 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असून पुढच्या सुनावणीवेळी कमिटीने कामगार संघटनांसोबत चर्चा करत अहवाल सादर करावा असा आदेश हायकोर्टाने दिला। गेले 3 आठवडे चिघळत चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर परब यांनी विलीनीकरणाबाबत समिती निर्णय घेणार असून समिती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असल्याचं परब यांनी म्हटलंय। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे। तर अकोल्यातील आगार क्रमांक 2 वरील कर्मचाऱ्यांच्या संपाचे 17 दिवस झालेत। तर कामगार संपावर आहेत तरी सरकार लक्ष देत नाहीत म्हणून आगार क्रमांक 2 वरील कर्मचाऱ्यांनी खाली डोकं वर पाय असं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। बातमी आहे उस्मानाबाद येथून। उस्मानाबादमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एसटीचं शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी 7 नोव्हेंबरपासून काम बंदचं हत्यार उपसलंय। याचा फटका गोरगरीब रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात बसू लागलाय आणि मागील महिन्यात 1200च्या जवळपास असणारी ओपीडी आता 800 रुग्ण उपचारासाठी येत असून जवळपास 33% एवढी रुग्णसंख्येत घट झाली आहे।
राज्यात एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असल्याने त्या संपाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। याचं एसटी आंदोलनाला पाठिंबा म्हणून एसटी सेवेत कार्यरत असणाऱ्या नवरा नवरीच्या पित्याने आपल्या मुलाचं एक अनोखा विवाह सोहळा आयोजित करून एसटी आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आंदोलनाला पाठिंबा देणारे फ्लेक्स त्यांनी विवाह सोहळ्यात लावलेत, तर गोपीनाथ परमार यांनी हे बॅनर्स लावले। कल्याणमध्ये भाजपनं महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध मोर्चा काढला। या सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे अमरावती दंगल या सगळ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली आणि यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पॉन्सर दंगल कशी घडवावी हे अमरावतीमध्ये महाविकास आघाडीने सिद्ध करून दाखवलंय असा गंभीर आरोप केला। पुणे विद्यापीठात विद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन थकबाकी प्रश्नांवर आंदोलन केलं। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या स्तरावर हा प्रश्न प्रलंबित आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील हा प्रश्न सुटत नसल्यानं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक बंद करण्यात आला। यामुळे महाविद्यालयाचे कामकाज ठप्प झालं होतं। नंदुरबारमध्ये आज भाजपनं आंदोलन केलं। अमरावती, नांदेड आणि मालेगाव पार्श्वभूमीवर होणारे भाजपचे आंदोलन पोलिसांनी दडपलंय। पोलिसांनी आंदोलकांना भाजपा कार्यालयाबाहेर ताब्यात घेतलं आणि यावेळी पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळालं। 12 तारखेला नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज भाजपाकडून धरणं आंदोलन केलं जातंय। या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे हे नांदेडमध्ये आले होते, पण त्यांना नांदेड पोलिसांनी नोटीस बजावली आहे। आंदोलनात प्रक्षोभक आणि भडकाऊ भाषण करू नये, तसं झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी नोटीसीद्वारे दिला, पण पोलीस माझा आवाज बंद करू शकत नाही अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली। अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता। अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजर सुंबा महसूल मंडळातील 30 गावं अनुदानापासून वंचित ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते सामील झाले होते। एका देवदूतानं भायखळा रेल्वे स्टेशनवर एक महिला धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती, मात्र लोकलचा वेग वाढल्यानं महिलेचा तोल गेला आणि त्या लोकलमधून ती खाली पडली। मात्र स्टेशनवर उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं महिलेला बाजूला केल्यानं पुढील अनर्थ टळलाय। ही सर्व घटना भायखळा रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। महिला पोलिसांच्या या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे। डोंबिवलीमधील धक्कादायक घटना समोर आली आहे। गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कार करताना कर्मचारी होरपळल्याची घटना घडली आहे। होरपळलेल्या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गॅस शवदाहिनीच्या बटन आणि लायटरमध्ये काही दिवसांपासून बिघाड झालेला आहे। शनिवारी देखील असाच बिघाड झाला होता, तेव्हा ही दुर्घटना घडली आहे। गंभीर बाब म्हणजे ही दुर्घटना होताच अडसूळ यांना केडीएमसीच्या शास्त्री नगर रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टर नसल्याने उपचार न करताच पुन्हा जखमी अडसूळ यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि यात त्यांचे हाल झाले। बातमी आहे भिवंडीतून। भिवंडी तालुक्यातील बोरपाडा परिसरात अंबिका सिटीत इमारत उभारण्याचं काम सुरू आहे। काम सुरू असताना इमारतीच्या 8व्या मजल्यावरून साईड अभियंता खाली पडल्यानं दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मोहम्मद अन्सारी असं मृत्यू झालेल्या अभियंत्याचं नाव आहे। राज्यात कोरोना रुग्णसंख्या सध्या आटोक्यात असली तरी 11 ते 20 वयोगटातील 1711 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे। गेल्या 20 दिवसात ही नोंद झाली आहे, तर मुले बाधित होण्याचे प्रमाण काही अंशी वाढलंय। यात 11 ते 20 वयोगटातील मुलांचं प्रमाण सुमारे 8% आहे, परंतु तरीही या वयोगटामध्ये मृत्यूचं किंवा गंभीर रुग्णांचं प्रमाण वाढलं नसल्यानं फारशी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं। बीड जिल्ह्यात आता कोविड-19 लस घेतली तरच दुकानदारांना आपली दुकानं उघडता येणार आहेत। त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात आणि मंदिर धार्मिक स्थळात जर एंट्री करायची असेल तर लस बंधनकारक असणार आहे। नो वॅक्सिन नो एंट्री असा आदेश बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी काढला।
अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। पश्चिमेच्या वांद्रेपाडा भागात गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला अंबरनाथ पोलिसांनी अटक केल्याचं कळत आहे। तिच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आला आहे। अरुणा जाधव असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। सांगलीतील महाविद्यालय तरुणावर एका पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूर या ठिकाणी समोर आली आहे। पीडित तरुणाच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करत ब्लॅकमेल केल्याचा प्रकारही घडला असून या प्रकरणी नराधम पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे। राष्ट्रवादीच्या नेत्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार घेण्यासाठी जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। अतिउत्साहात नेत्यानं कार्यकर्त्याचा देखील जीव धोक्यात घातल्याचं समोर आलंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। विजयसिंग पंडित यांचा वाढदिवस चर्चेत आलाय। कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जवळपास 700 किलो वजनाचा हार आणण्यात आला होता आणि यात धक्कादायक बाब म्हणजे एकाच जेसीबीवर असंख्य कार्यकर्त्यांसह स्वतः विजयसिंग पंडित जवळपास 20 फूट उंचावरून त्यांनी या शुभेच्छा स्वीकारल्या। पंढरपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी 2 जणांना काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील तिला पळवून नेऊन अनेक शहरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। त्याचबरोबर पीडितेच्या इच्छेविरुद्ध विवाह केला आणि तिचा गर्भपात घडवून आणला। पंढरपुरातील प्रकरणी श्रीकांत कोताळकर आणि त्याला मदत करणाऱ्या विशाल नेहतराव या दोघांना पोलिसांनी अटक केली। बातमी आहे वाशिम जिल्ह्यातून। वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरात सराफ लाईन भागात असलेल्या गोदामाला आग लागली होती। मंगलम पिछायत केंद्राच्या गोदामाला रात्री 10:30च्या सुमारास ही आग लागल्याचं कळतंय। या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि या आगीत 16 वर्षीय आशिष राऊत जागीच ठार झालाय। तर इतर 3 जण गंभीर जखमी असल्याची देखील माहिती मिळते। अनंतपुरमच्या हिंदूपुरम जवळ एक खासगी बस पुराच्या पाण्यात अडकली। त्यात 30 प्रवाशांना स्थानिक लोकांनी वाचवलंय। कोटनूर चेरू इथे घटना घडली आहे, जिथे पुराचं पाणी पुलावरून जात असताना बस चालकानं बस ओलांडण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या प्रवाहामुळे बसवरचा ताबा सुटला। सुदैवानं सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे आणि कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। पुणे शहरात मुठा नदीच्या काठावर असलेल्या डॉक्टर सलीम अली पक्षी अभयारण्यात आढळणाऱ्या देशी विदेशी पक्ष्यांसाठी ओळखलं जातं। मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथं कचरा आणून टाकला जातोय। त्यामुळे या पक्षी अभयारण्यातील शेकडो पक्ष्यांचा अधिवासच धोक्यात आलाय। उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने गणपतीपुळ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरालगत असलेल्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास मनाई आदेश जारी करण्यात आलाय। भाविक मंदिरालगत असलेल्या समुद्रामध्ये अंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात, पण समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापूर्वी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे आलेल्या भाविकांना समुद्राच्या पाण्यात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली। अकोला शहरात सुरक्षेसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। 17 नोव्हेंबरपासून अकोला शहरात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे। या संचारबंदी आणि जमावबंदीच्या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात। तर सुरक्षेच्या दृष्टीने तसंच कायदाभंग होऊ नये म्हणून 301 जणांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात धानोरा नगरपंचायतीनं सर्वात कमी वेळेत प्रगती करणारं शहर या वर्गवारीत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय। धानोरा या गावात नगरपंचायत असून लोकसंख्या 6000 आहे। नगरपंचायतीने विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असं काम केलं। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात शेतकऱ्याने साठवलेल्या सोयाबीनची चोरी झाल्याची घटना घडली आहे। रांजणगाव खुर्द येथील शेतकरी गणेश गाढवे यांच्या सुमारे 21 क्विंटल सोयाबीनवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। 2 एकर क्षेत्रातील सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी जाळी कापून सोयाबीनच्या गोण्यात चोरून नेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणी राहाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। वाशिम शहरासह परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आलेले उघड्यावरील शेकडो क्विंटल सोयाबीन भिजवलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भिजलेलं सोयाबीन सरसकट मोजून घेत त्याला बाजारभावाप्रमाणे दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली।
इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. पंजाबच्या पठाणकोटमध्ये लष्करी छावणीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. बाईकवरून हे हल्लेखोर त्रिवेणी गेटवर आले आणि त्यांनी या गेटवर ग्रेनेड हल्ला केला. या घटनेनंतर आता संपूर्ण जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आलाय. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू आहे. त्रिपुरा विमानतळावर संशयास्पद बॅग आढळली आहे. अगरतला विमानतळ परिसरात ही बॅग आढळली आहे. तर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं असून तपास सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीचा दौरा करणार आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याबरोबरच संसद अधिवेशनासाठी रणनीती तयार करणार आहेत. संसदेचे अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ममता दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची शक्यता आहे आणि राज्याची थकबाकी आणि बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्यासारख्या अनेक मुद्द्यांवर त्या मोदींशी चर्चा करणार असल्याचं देखील कळत आहे. शेजारील राज्यातून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे दिल्ली एनसीआर मधील प्रदूषण कमी होताना दिसतंय. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने प्रदूषण हे दूरवर पसरण्यास मदत होते. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे आगामी 2 दिवस दिल्लीकरांना प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी 3च्या या आठवड्याच्या सावडीची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. या आठवड्यात अभिनेत्री स्नेहा वाघ घराबाहेर पडली. स्नेहाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास रविवारी संपला. स्नेहाच्या एलिमिनेट होण्याने नेटकरी आनंद व्यक्त करतात. स्वरा भास्करचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. कृषी कायदे मागे घेतल्याचा आनंद स्वरानं एका व्हिडिओच्या माध्यमातून हटके अंदाजात शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ती ग्लास डोक्यावर घेऊन डान्स करताना दिसते. हे मी वडिलांकडून शिकले. नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केलाय. सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे असं म्हणत स्वरानं हा व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.